त्या गिरीश महाजनला माहित नाही अजून कुंभमेळा कधी आंघोळ केली नसेल कर म्हणा इथं करून दाखव कपिला नदीत आंघोळ. तू ज्या बिल्डरला घेऊन बसला ना बोलायला त्यालाच विचार कुठे कुठे जागा आहे. नमस्कार, मी निखिल चौधरी. महासंगम न्यूज नेटवर्क मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्रातील एक ज्वलंत विषय तपोवन. तर आज आपण आलो आहोत नाशिक येथील तपोवन येथे. जाणून घेऊयात नाशिककरांच्या नक्की प्रतिक्रिया काय आहे तपोवनाविषयी. तुम्हाला झाड कापायची काही गरजच नाही, काही कारण नाहीये. हा धंदा आणि धंदाचे हा बीजेपीच्या सरकारनं हा सर्व उरला सुरला. पहिले मागच्या कुंभमेळ्यात 350 एकर जागा यांच्या ताब्यात होती. ती सर्व रिझर्वेशन हा हरित पट्टा नष्ट केला त्यांनी. त्या गिरीश महाजनला माहित नाही अजून कुंभमेळा कधी आंघोळ केली नसेल कर म्हणा इथं करून दाखव कपिला नदीत आंघोळ. बुद्धिजीवींची कोणालाही पडलेली नाही आहे, पण याच्यावर उपाय आहेत. झाडं न तोडता सुद्धा शेकडो टेंट्स उभे करता येऊ शकतात असं आमचं आंदोलकांचं म्हणणं आहे. पण सरकारचं आता डोकंच ठिकाणावर नाही असं आम्हाला लक्षात यायला लागलं. निश्चितच त्यांनी साधुग्रामच्या नावाखाली काय केलंय की एक ऑप्शन अजून आणलेला आहे. म्हणजे हा जो ग्रीन झोन आहे त्या ग्रीन झोनचा येलो झोन करून त्यामध्ये ते माईसचं एक कमर्शियल सेंटर उभं करत आहे. साधू तर संतांना संसाराचा लोभ नाहीये, तर ते नॉर्मली जसे आज जगतायत ते तसे उद्या येऊन जगतील, आपल्या इथे राहतील, आनंदी राहतील. आणि आहेत नाशिककर सगळे त्यांच्यासोबत आहेतच ना. नाशिककर त्यांना सगळ्या गोष्टींचा आदरातिथ्य करायला तयार आहेत.